बहुप्रतीक्षित वाघनख उद्या महाराष्ट्रात दाखल होणार। विशेष विमानानं वाघनख संध्याकाळी साताऱ्यात येणार। 19 जुलै रोजी साताऱ्यात भव्य दिव्य सोहळा पार पडणार। विधानसभेसाठी ठाकरे गटाची 3 तास बैठक। 288 मतदारसंघाचा आढावा। 2019 मध्ये जिंकलेल्या जागांवर ठाकरेंचा दावा। ठाकरे गट 90 ते 100 जागांवर उमेदवार देण्याची शक्यता। शरद पवार आज मोदीबाग निवासस्थानाहून माध्यमांशी संवाद साधणार। दुपारी 12 वाजता पवारांची पत्रकार परिषद। पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। 25 जुलैपासून प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा। आरक्षण प्रश्नावरती सरकार गंभीर आहे का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का। विलास लांडेंसह 18 पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांना रामराम। शरद पवार गटामध्ये आज करणार प्रवेश। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी छळ केला। IAS पूजा खेडकरचा गंभीर आरोप। वाशिम पोलिसात तक्रार दाखल। पूजा खेडकरचं प्रशिक्षण सरकारनं थांबवलं। मसुरीतल्या ट्रेनिंग संस्थेनं परत बोलवलं। 23 जुलैपर्यंत हजर राहण्याची डेडलाईन। मुंबई विमानतळाबाहेर एअर इंडियाच्या भरतीसाठी तरुणांची झुंबड। लोडरच्या 600 जागांसाठी 25,000हून अधिक अर्ज। गर्दी हाताळता न आल्यानं चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती। पंढरपुरात विठ्ठल रखुमाईची 12 लाख भाविकांच्या हजेरीत महापूजा। मुख्यमंत्री सपत्नीक पूजेला। ताहिरे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी। आषाढी निमित्त मुंबईचं प्रतिपंढरपूर सजलं। वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा।